नमस्कार. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्यासाठी आपल्याला काही खूप इंटरेस्टिंग आणि तितकीच गहन कागदपत्र मिळाली आहेत. विषय आहे महाक्लेश किंवा द ग्रेट ट्रिब्युलेशन. आणि ही कागदपत्र एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरतात. तो प्रश्न म्हणजे बायबलमधील भविष्यवाणीनुसार येणाऱ्या महाक्लेशाचा सामना विश्वासणाऱ्यांना किती काळ करावा लागेल? पूर्ण 3.5 वर्ष की फक्त काही दिवस? हो, आणि गंमत म्हणजे याचं उत्तर एका छोट्याशा भाषांतराच्या फरकात दडलेलं असू शकतं, असं या कागदपत्रांचं म्हणणं आहे. आज आपण केवळ काय घडणार आहे यावर नाही, तर ते कधी घडणार आहे यावरच्या 2 भिन्न मतांचा सखोल अभ्यास करणार आहोत. बरोबर. आणि या 2 मतांमुळे विश्वासणाऱ्यांच्या अनुभवात जमीन आसमानाचा फरक पडू शकतो. अगदी. तर आजचं आपलं ध्येय आहे या साहित्याच्या आधारे या वेळेच्या गुंतागुंतीला समजून घेणं. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. सुरुवात करूया त्या परिस्थितीपासून जी या महाक्लेशाची पार्श्वभूमी तयार करते. या कागदपत्रानुसार ही सुरुवात होण्यापूर्वी जगाची अवस्था कशी असेल? ती अवस्था म्हणजे खूपच भयावह असेल, असं हे साहित्य सांगतं. काय आहे ना, महाक्लेश अचानक सुरू होत नाही. त्याची एक मोठी पूर्वतयारी होते. यात फक्त युद्धाचीच गोष्ट नाहीये. ही कागदपत्र एका नैसर्गिक आणि सामाजिक प्रलयाचं चित्र रेखाटतात. नैसर्गिक प्रलय म्हणजे नेमकं काय? या साहित्यात 3 मोठ्या टप्प्यांमध्ये वर्णन केलं आहे. पहिला टप्पा आहे पर्यावरणाचा विनाश. म्हणजे विचार करा, पृथ्वीवरील 1/3 वनस्पती जळून खाक होतात. बापरे. समुद्राचा 1/3 भाग रक्तासारखा होतो, ज्यामुळे त्यातले जीव मरतात. नद्या आणि पिण्याचा पाण्याचा स्रोत कडू होतात. याचा सरळ अर्थ होतो की अन्न आणि पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. म्हणजे ही केवळ भविष्यवाणी नाही, ही एक प्रकारे संभाव्य जागतिक अराजकतेची रूपरेषा आहे. अन्न पाण्याशिवाय समाज टिकूच शकत नाही. अगदी बरोबर. आणि इतकंच नाही, यानंतर वैश्विक बदलांचा उल्लेख आहे. दिवस आणि रात्रीचा कालावधी 1/3 कमी होईल. याचा हवामानावर आणि मानवी जीवनावर काय परिणाम होईल याची आपण कल्पनाच करू शकतो. हो. परिणाम म्हणजे युद्ध, दुष्काळ आणि साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर पसरतील. कागदपत्रांनुसार या सर्व घटनांमुळे जगाची 2/3 लोकसंख्या नष्ट होऊ शकते. 2/3? हे आकडे खरंच धक्कादायक आहेत. आणि यानंतरही अजून काहीतरी आहे ना? एक 5 महिन्यांच्या त्रासाचा उल्लेख आहे यात. हो. या सर्व अनागोंदीनंतर उरलेल्या लोकांवर 5 महिन्यांसाठी एक विचित्र पीडा येईल. तिचं वर्णन विंचवाच्या डंखाच्या वेदनेसारखं केलं आहे. लोकांना मृत्यू हवा असेल, पण तो त्यांना मिळणार नाही. म्हणजे? एक प्रकारची मानसिक आणि शारीरिक टॉर्चर. हो. या साहित्यानुसार हा काळ पृथ्वीवरील सर्व विरोध मोडून काढण्यासाठी असेल. जेव्हा सगळीकडे निराशा आणि अराजकता असेल, तेव्हाच एक जागतिक नेता, ज्याला या कागदपत्रांमध्ये विनाशाचा पुत्र म्हटलं आहे, तो संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवेल. आणि इथेच महाक्लेशाच्या खऱ्या सुरुवातीची वेळ येते. तर ही सगळी पार्श्वभूमी तयार झाल्यावर ती नेमकी कोणती एक घटना आहे जी स्टार्टिंग गन किंवा सुरुवातीचा इशारा देते? ती एकच निर्णायक घटना आहे. तिला विनाशाची अमंगळ गोष्ट असं म्हटलं आहे. या विश्लेषणाचा हा केंद्रबिंदू आहे बरं का. हा एक असा शब्द आहे जो अनेकदा वापरला जातो, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे हे या साहित्याच्या आधारे आपण स्पष्ट करूया. नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अंतिम ईश्वरनिंदा मानली जाते. हा विनाशाचा पुत्र म्हणजे हा भावी जागतिक नेता जेरुसलेममधील पवित्र मंदिरात प्रवेश करतो, स्वतःला देवाच्या जागी बसवतो आणि स्वतःलाच देव म्हणून घोषित करतो. अगदी. ही कृती म्हणजे देवाला दिलेलं थेट आव्हान आहे. आणि याच क्षणापासून या साहित्यानुसार महाक्लेश अधिकृतपणे सुरू होतो. आणि याच घटनेनंतर त्या नेत्याची, ज्याला पशु असंही संबोधलं आहे, त्याची उपासना करणं अनिवार्य केलं जातं. ही उपासना 42 महिने चालेल असंही नमूद केलं आहे. पण इथेच सगळा भुंताय ना? बरोबर. कारण सुरुवात नेमकी कधी होते या एकाच प्रश्नावर या साहित्यात 2 पूर्णपणे भिन्न मतं मांडली आहेत. बरोबर. आणि ही दोन्ही मतं थेट बायबलमधील डॅनियलच्या पुस्तकातील एका वचनाच्या म्हणजे डॅनियल 9.27च्या भाषांतराशी जोडलेली आहेत. एका छोट्याशा शब्दाच्या फरकामुळे संपूर्ण 3.5 वर्षांचा काळ बदलून जातो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे की एवढ्या मोठ्या भविष्यवाणीचा अर्थ एका शब्दावर अवलंबून आहे. तर काय आहेत ही 2 मतं? चला पहिल्या मतावर बोलूया.
पहिलं मत जे अनेकांसाठी जास्त परिचित असेल ते असं आहे की महाक्लेशाची सुरुवात त्या अंतिम 7 वर्षांच्या कालखंडाच्या, ज्याला भविष्यवाणीत 1 आठवडा म्हटलं आहे. त्याच्या अगदी सुरुवातीलाच होते. हो, अगदी सुरुवातीला. या मतानुसार तो जागतिक नेता सत्तेवर येताच पहिल्या काही दिवसांतच मंदिरात जाऊन स्वतःला देव घोषित करतो. 1 मिनिट. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संतांना किंवा विश्वासणाऱ्यांना पूर्ण 42 महिने अगदी पूर्ण 3.5 वर्ष. तो छळ सहन करावा लागेल. पशुची उपासना करणं, त्याची खूण घेणं, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून अनिवार्य होतील. हा तर खूप मोठा आणि कठीण काळ असे. हो, हे मत एका मोठ्या आणि दीर्घ संघर्षाचं चित्र उभं करतं. या मताचे समर्थक फॉर हाफ ऑफ द वीक या भाषांतरावर भर देतात, ज्याचा अर्थ ते लावतात की कराराच्या अर्ध्या भागासाठी, म्हणजे पहिल्या 3.5 वर्षांसाठी तो छळ करेल. ठीक आहे. आता दुसऱ्या मताकडे वळूया, जे याच्या अगदी विरुद्ध दिसतंय. दुसरा मत इन द मिडस्ट ऑफ द वीक, म्हणजे आठवड्याच्या मध्यभागी या भाषांतरावर आधारित आहे. या मतानुसार तो जागतिक नेता सुरुवातीला एक शांतता करार करतो. पहिले 3.5 वर्षे तुलनेने शांततेची असतात. तो स्वतःला एक शांतिदूत म्हणून सादर करतो. आणि मग मध्यभागी म्हणजे 3.5 वर्षानंतर तो आपलं खरं रूप दाखवतो. अगदी बरोबर. 3.5 वर्षानंतर तो करार मोडतो आणि मंदिरात जाऊन ती विनाशाची अमंगळ गोष्ट स्थापित करतो. म्हणजे महाक्लेशाची खरी सुरुवात त्या 7 वर्षांच्या कालखंडाच्या मध्यभागी होते. थांबा. म्हणजे दुसऱ्या मतानुसार संतांना फक्त काही दिवसच तो तीव्र छळ सहन करावा लागेल. हो, कारण ही घटना घडल्याच त्यांच्या सुटकेची वेळ येते, असं या कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. हे तर पूर्णपणे वेगळं चित्र आहे. हो. आणि म्हणूनच हा वाद इतका महत्वाचा आहे बरं का. या 2 मतांमधला फरक आपण एका उदाहरणाने समजू शकतो. समजा 7 दिवसांची एक शर्यत आहे. पहिलं मत म्हणतं की सर्वात कठीण आणि वेदनादायक भाग शर्यतीच्या पहिल्या दिवशीच सुरू होतो आणि तो 3.5 दिवस चालतो. तर दुसरं मत म्हणतं की पहिले 3.5 दिवस तुम्ही आरामात धावू शकता आणि खरा कठीण भाग मध्यभागी सुरू होतो. पण तो सुरू होताच काही वेळा शर्यत तुमच्यासाठी संपते. परिणामी तुमचा अनुभव पूर्णपणे बदलून जातो. हे उत्तम उदाहरण आहे. यातून या 2 मतांमधला फरक अगदी स्पष्ट होतो. पण या साहित्यानुसार महाक्लेशाची सुरुवात कधीही हो, संतांसाठी त्याचा शेवट एकाच घटनेने होतो. बरोबर? हो, आणि हा या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. सुरुवात कधीही हो, संतांसाठी या क्लेशाचा शेवट निश्चित आहे आणि तो पहिल्या पुनरुत्थान किंवा ज्याला रॅप्चर म्हणतात त्या घटनेने होतो. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्त आकाशात परत येईल तेव्हा पृथ्वीवरील विश्वासणाऱ्यांना उचलून घेतले जाईल. ते त्या छळातून बाहेर काढले जातील. बरोबर. आणि इथे खूप महत्वाचा फरक या कागदपत्रांमध्ये स्पष्ट केला आहे. ते महाक्लेश आणि देवाचा क्रोध या 2 वेगवेगळ्या गोष्टी मानतात. अच्छा. महाक्लेश म्हणजे पशु किंवा विनाशाच्या पुत्राकडून होणारा छळ. तर देवाचा क्रोध म्हणजे त्यानंतर पृथ्वीवर येणाऱ्या 7 पिढा. अच्छा. म्हणजे ह्या साहित्यानुसार संतांना पशुचा छळ सहन करावा लागतो, पण त्यांना उचलून घेतल्यानंतर जे पृथ्वीवर राहिलेले आहेत त्यांच्यावर देवाचा क्रोध ओतला जातो. संत त्या क्रोधाचे भागीदार नसतात. अगदी तसंच. यालाच त्या दिवसांमध्ये कपात करणे असं म्हटलंय. म्हणजे देव आपल्या लोकांना त्या अंतिम आणि सर्वात भयंकर शिक्षेतून वाचवण्यासाठी त्यांना आधीच सुरक्षित ठिकाणी नेतो. दानिएलच्या पुस्तकात एक वचन आहे की धन्य तो जो 1335 दिवसांपर्यंत वाट पाहतो व त्या दिवसांना पोहोचतो. या साहित्यानुसार हा आशीर्वाद म्हणजे पहिलं पुनरुत्थान आहे. ती व्यक्ती देवाच्या क्रोधापासून वाचते. तर या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष काय निघतो? असं दिसतंय की सुरुवातीच्या वेळेबद्दल 2 टोकाची मतं असली तरी अंतिम परिणाम एकच आहे. हो, निष्कर्ष हाच आहे की वेळेचा वाद महत्वाचा असला तरी विश्वासणाऱ्यांच्या छळाचा शेवट पहिल्या पुनरुत्थानानेच होतो. त्यानंतर पृथ्वीवर राहिलेल्यांसाठी 7 पिढांचा काळ सुरू होतो, जो पशुच्या राजवटीपेक्षाही अनेक पटींनी भयंकर असेल. आणि मग त्यानंतर अंतिम न्याय. हो, अंतिम न्याय म्हणजेच अग्नीचे सरोवर, जिथे दुष्टाईचा संपूर्ण नाश होईल, असं हे साहित्य सांगतं. या साहित्यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे मांडली आहे. देव आपला क्रोध ओतण्यापूर्वी आपल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेईल. त्यांना देवाच्या क्रोधाचा सामना करावा लागणार नाही. बरोबर. हा त्यांच्यासाठी एक आशेचा संदेश आहे, असं हे साहित्य पुन्हा पुन्हा सांगतं. मग तो क्लेश 3.5 वर्षांचा असो किंवा काही दिवसांचा. आजची ही चर्चा आपल्याला एका अत्यंत गहन आणि
गुंतागुंतीच्या विषयाच्या मुळाशी घेऊन गेली. या साहित्यातून हे स्पष्ट होतं की भविष्यवाणींच्या वेगवेगळ्या अर्थांमुळे वेळेबद्दल मतभेद असू शकतात, पण अंतिम परिणाम निश्चित मानला जातो. 3.5 वर्षांचा छळ की काही दिवसांचा, हा फरक प्रचंड आहे आणि तो लोकांच्या मानसिक तयारीवर थेट परिणाम करू शकतो. हो, आणि यातून एक महत्वाचा प्रश्नही निर्माण होतो, जो या कागदपत्रांमध्ये थेट विचारलेला नाही, पण तो आपोआप समोर येतो. बरोबर. या कागदपत्रांमध्ये महाक्लेशाची सुरुवात कधी होईल यावर खूप लक्ष केंद्रित केले आहे. पण या सर्व घटना भविष्यात घडण्यापूर्वी आजच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या विश्वासावर आणि दैनंदिन जीवनावर या ज्ञानाचा काय परिणाम व्हायला हवा, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.